शाला खाती वाणी पेती बुलबुलून जाती चाला खाती एक शब्द बोलतो बोलणार सगळं पाणी पेती टाकायचं ना तू तेवढी धमकी देतो नव्हतं ना जाऊन ना तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ राऊतळे ब्लॉग्स मध्ये. मी तुमचा भाऊ नवनाथ. आज उशिरा उठलोय. आज कॉलेजला नाही जायचं मला आणि आज भरपूर पोरं तिकडे ट्रिपला गेलेले. म्हणलं मी तरी कशाला जाऊ कॉलेजला, मी पण नाही जाणार. आणि सध्या आता चहा ठेवलाय. मम्मी लई निवांत उठली हो आज आणि इकडे चहा ठेवलाय. निवांत उठली ना मग आज तू? आज मस्त आहे निवांत उठली. मग काय करायला पाहिजे? लवकर उठायला पाहिजे. ब्रह्म मुहूर्ताला उठायचं. कसं ना तू का उठलं? कोणत्या मुहूर्ताला उठलं? मी लवकर उठत असतो. आज उशीर उठले. लवकर का उठलं तुझ्या भाऊ? खोटं तरी बोलू नको. ही दिसते ब्लॉग मध्ये रोज. चहा घेणार आहे का तू? हा. आणि मी जर नसलं मला खाणार कशा विचारते? हो. आठ दिवसाच्या अंतरावर असतात कधी कधी. कधी कधी दिवसाड असतात. अरे कधी कधी दिवसाड असते. 12चे पेपर कधी कधी दिवसाड, कधी 8 दिवसाड, कधी कधी महिनाभर असेच चालत आहेत ते पेपर. हा तसं जमतंय. मी काय करेन माहिती का, ज्या दिवशी 8 दिवसाचा पेपर आहे त्या दिवशी त्याला मग जाऊन द्यायचं तिकडं. नाही आदल्या दिवशी. आणि त्या दिवशी नाही जमत एवढ्या गोष्टी. साडी सकाळ सकाळ सुरू केली मम्मी. राडा कशाला घालती पण मी आवरली येत आहे. सारं घर आवरून मी झाडून बिडून स्वच्छ घेतलंय. अय भाऊ तू काय शायनिंग आणती काय? सगळं घर आवरेल नाही. मला तो आवरणच आवडत. सही घालतायच राहते. स्वतःची गोधडी उचली तो बस. गणित जसं आवडतच तुला आवडत नाही येत. येडा वाकडा आवडत तर चालला आपला. आता वॉल स्वच्छ नाही वाटत का तुला एवढा? ते आवडत तसं नाही वाटत. अजिबात नाही. खरं आहे ते, खरं आहे. मला काय बात होत आवरण कोणी करून तुमचं असं काय नाही केलं. भाडे मारण्याची केली होती. आला गणेश गाईस, त्याला आत्ता घेऊन आलो मी. कसं वाटतं राहिला तिकडे? तू तर म्हणला मला थांबायचं तिथं महिनाभर. कधी कोणती म्हणजे दिसाड आहे का असं आठवड्याने? सगळेच मध्ये जास्त गॅपच नाही कोणत्याला? फक्त याला आहे मॅथला शेवटच्या पेपरला. मॅथला नाही, फिजिक्सच्या शेवट पेपर आहे. आज भजनाची शूटिंग आहे. आवाज कमी कर रे. किती आवाज आहे मला बघून. चार्जिंग 7% आणि 3:38. आणि आज लाईट गेली का? नाही गेलेली. आज शनिवार असून लाईट नाही गेल्यामुळे आज भजनाची शूटिंग घेऊन राहिलं लवकरच. आणि तिथून पुढे रात्री आज भजनाला जायचंय. दिसेन ब्लॉग मध्ये तसं. आता शूटिंग घेऊ आपण भजनाची. आणि आज मग कोणती गवळ आहे मी सांग बरं एकदा. रडू नको बाळा, अरे मी पाण्याला ही गवळ आहे मस्त. या जगाच्या सेवेसाठी गंध बसला का मग? चंद्र कोणी गेला? या जगाच्या सेवेसाठी चिडलं का? मी बोलायचं सोडून दिलं. अजून चिडतो दादा. शाला खाती, वाणी पेती, बुलबुलून जाती
चाला खाती एक शब्द बोलतो बोलणार सगळं पाणी पिती टाकायचं म्हणून द्यावी टाकायचं ना तू तेवढी धमकी देतो नव्हतं एक वाटून चाला खाती पाणी पिती पिले होता किती म्हणून जाती आता बाय चाला खाल्लं तू पाणी पिला पिलं चांगला जाऊन ना अरे नको रे आणि घेतला लागत रे मी आणीन मग लाडत नाही यायचं जास्त चल तिकडं व्हाय चल देईन ठोका ठेवून मग आणखीन वाजत असते मग हां करा करा कर मी पण आणू शकतो तुला तिचं हाडकं लय बेकार आहेत रे अरे काळ्या कोंबड्या तो हातपाय तोडून टाकीन मी डायरेक्ट तुकडा पाडीन आबा कुठल्या तर सटकेन तोड हात हात धरीन तोंड आणि मला डोक्यात आण दगड बसची दगड कुठे इथं आहे ना बाथरूम ठेवलेलं आहे तुला आण अरे आणि के थंबील कर ना यार तू काय बसला करीत बसला व्हिडिओ काढीत हा बघ लाडात येऊ नको जास्त वास आपण दादाला झोका बांधून झोक्यात देऊ टाकून कमून झोपशील ना तू काहीतरी द्यायचं चहा ठेव चायनिंग नको आणू जास्त कपडे मला तुला पुढं जायचं फिरायला जायचं काय राहत भजनाला जायचं आहे मला जी चाहता है तुला सूट झाला म्हणून मी म्हणलो आणि तू एकदम डोक्याला अरे मला तुला भोळा आहे मला काय जीच्या आता करतो तू मला लागली गुळकोंडी बरगुंडी गुळकोंडी काय तुम्ही राव ब्लॉगचे माय घाण करून राहिले हागून राहिले जुला भोळा आहे त्याला काय काय जुला भरा त्याला किती अवघड आहे मला बघा हे माहिती हात पाय गळले नाही खोकला लागला पाहिजे जुलाबात खोकला मी तुम्हाला म्हणलेलं ते कॉम्बिनेशन सगळ्यात बेस्ट कॉम्बिनेशन बोलताय ना आपल्याला जुलाब विथ खोकला गावातून आल्यापासून मला त्याच्यातच बिघडली माहिती 2 दिवस भजन 2-3 दिवस सलग तेलकट खाण्यात आलं ना आता जी कालपासून तुला भोरायला गोळ्या घातल्या मी काय म्हणतो जेवायचं काय धोरण आहे कारण मला आता तुला माहिती आहे मला जायचं म्हणून संध्याकाळी आणि 9 वाजेपर्यंत जावं लागेल मला 7:30-8 वाजेपर्यंत जेवण झालं किती वाजले पांडुरंगा करू प्रथम तू हाती कार भर देव गाणे आणि तू हागून दरबार भराव बस कोणतं बटन दाबायचं के का सेटिंगचं दाब आणि बघ तिथे किती वाजलेत 7 पिक्चर लावायला मी सकाळ धरून लावला होता ना नाही लावला होता बाई दुपारा लावला होता बाई आणि तरी पाहिलं नाही बाई तू कसं लागलं घरी तरी का आंधळ पोरग असत लावला होता तो मी नाही लावला, धमक धनक काय पिक्चर होता अरे एकदा सुद्धा नाही लावलं सकाळी काय लावलं होतं मग दुपारा ते ते लावलं होतं तू फॅन रे धमक हा कारण गावात आम्ही खेळत होतो चिलूपाव काय चिलूपाला चिलू चान्स का पिलू चान्स खेळ गाण्याला कुठं नेलं माहिती हायस्कूलला नेलं होतं एवढं लांब कर लय लांब 8-9 जण उडीचं त्याला नंतर ते रडायच्या काय म्हणलं त्याला अरे ते खेळ कसा असतो माहिती का प्रत्येकाच्या हातात दंडुकी द्यायचे बॅटी द्यायचे बरं का आणि ज्याच्यावर राखी आहे का त्यांनी बॉल फेकायचं लांबून आणि आपण ते हाणायचं आपल्या आज अंगाला लागलं तर आपण आऊट पण लागून नाही द्यायचं अंगाला आणि त्याला तसंच बॉल हाणीत आणि त्याला न्यायचं लांबलंच राज्य चांगल्या माग पळायला काय माग पळायचं बॉल झाला गेला काय बॉल पकडायचा लय लांब नेला असून तेव्हा हॅलो मी लय खेळायचं राव 12 पेपर होते गावाकडे गेलो होतो लय खेळलो होतो राव डबा एक्सप्रेस खेळलो नंतर घरी गेलो
घरी येऊन ते बॉल नाही का आपला ते असा हाताने आणायचं डबा आणला होता ते आपला. खेळ आणला लय मजा केली बा आम्ही तर ते बॉल गेला ना त्याच्यावर मग कसं काढावं बाल्या चढला वर आणि ते बॉल टाकला आणि खाली उतरता सामना तुला माहिती गावाकडे कुत्र होतं एका कुत्रे होते आणि ते कुत्रा नाही असं त्याला ताळी लावलं लय मागा लागला चालेल. अरे तुला काय होतंय तू ऐक ना ताळी लावलं लय राग येतो त्याला आणि बाल्या त्याला हानीत होता असं करीत होता असं तोंडाला करीत होता लावलं बाल्याच्या माग त्याचं कुत्रा नाही का दुसरं मोठं त्याच्या मागा लागले त्याच्या मागा लागलाय सगळे पळू राहिले मग एका कुत्रा झालं वाचला दिलं म्हणत झालं त्यांची बायाला सवय खोड करायची कुत्र्यांची. लय डॉग आला त्याला ते एवढं सगळं जास्त आताच घेतलं 4 महिन्याचं असं घेतलं हा विकत घेतलं कोणतं? हे काय त्याला पेटबुल काहीतरी आहे ते नाही जर्मन शेफ नाही रे दुसरं काय पेलबूट पेटबुल असते का पेलबूट म्हणतोय मी. पेटबुल दोघांचे आपल्या तोंडावर ती असन मग काय ते त्याला रॉक का काही नाव आहे रॉक व्हीलर ते रॉक व्हीलर काहीतरी म्हणतात. कुत्रे असं त्याचं अंग एवढं ते मोठं झाल्यावर लय बेकार आहे हो. त्याचं अंग एवढं सगळंच आहे पण त्याचे केस एवढे मरणाचे लय बेकार असतं ते कुत्र. लय भारी. रॉट व्हीलर का रॉट व्हीलर वाटतं. एकाचा बॉल आणला त्याचा बॉल तोडून टाकला दाताने. गाईज मी ना आत्ताच्याला मला पोहे केलेत मम्मीचं दुखत आहे म्हणून. मम्मी पोहे सांगत जाईल मम्मीला कोण. बापरे सगळी लगेच झालीत. लय भयान झाले. सिरियसली भारी झालीत मला माहिती. चवीला लय नाच झालीत एकदम हॉटेल टाईप. हॉटेलपेक्षा भारी. म्हणजे मीठ बीठ एकदम मस्त झाले. सगळं बरोबर पडलं एकदम. पहिल्यांदा असं पहिल्यांदा ती टॅक्ट आली आता मला त्या दिवशी केल्यापासून. काय त्या गाण्याचा पार्ट आहे का? हमसे तो छूटी महफिले. लाईटी जास्त असले रो किती भारी दिसत चेहरा. नाही ना ते जास्त लागल्यावर पाणी पडतं. याच्यावर गणेशने ती क्रीम आणली ती सनस्क्रीन ती लावल्यामुळे जास्त ग्लो करतो चेहरा. यायला धरतोय ना कॅमेरा मला. हा ग्लो देख रहे हो. आम्ही ना भजनाला चाललो पण मग मी पेटी जरा स्वर लावत होती तर हे 3 जणांचं कॉम्बिनेशन आहे का तुम्ही ते तिकडे कणिक मळतोय आणि मग मला सांगा कसं वाटतं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. वा एखादं आहे ना येडं होईन रे. एक येडं होईन ऐकून म्हणजे ते म्हणून कुठं चाललं एवढं भारी. आणि हा आनंद फक्त परमार्थात तुम्हाला भेटणार आहे आणि हा सुख सोहळा स्वर्गी तुम्हाला भेटणार बी नाही. इथं 4 लोकांची मैफिल जमली का 2 भजनं म्हणा ते ऐकायला गोड वाटत आणि तिथं आपल्याला असं वाटतं की आयला हा बाबा आता काहीतरी आपल्याला ऐकायला बरं वाटतं. गायनाची उड्या फुलिया छंदे मनाची आनंदे आवडी. वा असं असते ते 4 एकदा भजनी एकत्र झाले किंवा बाहेरून. आम्ही तुम्हाला सांगतो कॅम्पला गेलो होतो तर तिथं आम्ही ना सर भजनी वाजली होती एकदम आणि मी वादक म्हणजे आम्हाला दोघांना रावलं नाही. आम्ही भजन वाजायला गेलो तिथं म्हणलो तेव्हा आम्ही माघारी आलो 12 वाजता. रावत नाही बरं का. जे भजनी आहे ना त्याला रावणारच नाही तिथं जर भजन बिजन सुरू असलं पाय असं वाटतं कधी जाईन असं होतं. ते लय बेकार काय याच्यात पडलं ना भाऊ मग तुमचं तसंच. मजा आहे ना जेव्हा दुप्पट लगेच सुरू केला तेव्हा ती मजा वेगळी असते. हा माणूस टाळासाठी एकदम प्रोफेशनल आहे. आणि जे नाही का गावाकडचे जे आता भजन पण गावाकडचे गाणं नाही का दुप्पट लग्गी घेतली माझ्यासोबत त्याच्यावर मी दुप्पट टाळवायला ते सगळं हसत माझ्यासोबत भजन म्हणतो. गाईज आम्ही जातो भजनाला. आता व्हिडिओ काढायला मम्मीला मोबाईल लागतोय तर मग व्हिडिओ तुम्हाला काही दिसणार नाही. आजचा ब्लॉग इथं सेंड करतो. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढे